मराठी सिनेमा आपल्या दमदार कथानकासाठी ओळखला जातो. सामाजिक विषय हाताळण्यात आपला सिनेमा सर्वात पुढे आहे. आतापर्यंत 3 सिनेमे ऑस्करपर्यंत गेलेत. श्वास, हरिश्चंद्राची फॅक्टरी आणि कोर्ट. आणि आताच ऑस्करने 301 सिनेमांची रिमाइंडर लिस्ट जारी केली. त्यामध्ये मी वसंतराव हा सिनेमा पण आहे. मराठी सिनेमा नॅशनलच नाही तर इंटरनॅशनल लेवलवरती पण आपला डंका वाजवतोय. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की अशी कुठली गोष्ट आहे जी याला बाकीच्या सिनेमांपासून वेगळं बनवते. आपण श्वासपासून मी वसंतराव पर्यंत स्टेप बाय स्टेप बोलूया. श्वास हा पहिला मराठी सिनेमा जो ऑस्करमध्ये गेला. श्वास येण्याच्या काही वर्षा अगोदरपर्यंत मराठी सिनेमाची स्थिती खूप खालावलेली होती. 1995 मध्ये दोघी नावाचा सिनेमा हिट झाला. त्यानंतर 9 वर्षांपर्यंत एकही सिनेमा चालला नाही. वर्षातून फक्त 4-5 सिनेमे रिलीज व्हायचे आणि ते सर्व फ्लॉप झाले. आजच्या तारखेत जर कोणी ही गोष्ट बोललं तर त्याच्यावरती आपला विश्वासच बसणार नाही. पण ही गोष्ट खरी आहे. सर्वांनाच वाटत होतं की मराठी सिनेमा इज ओव्हर. पण 2004 मध्ये श्वासने मराठी सिनेमाला श्वास दिला. सर्वोत्कृष्ट सिनेमाच्या राष्ट्रीय पुरस्काराबरोबरच हा सिनेमा ऑस्करपर्यंत जाऊन पोहोचला. 2004 हे वर्ष पण खूप लकी ठरलं. त्याच वर्षी अगबाय आरेच्या, नवरा माझा नवसाचा, पछाडलेला, सातच्या आत घरात अशी एकामागून एक हिट सिनेमे आले. पण श्वासच्या अभूतपूर्व यशानंतर लोकांचा मराठी सिनेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. श्वास पुण्यातल्या रिअल स्टोरीवरती बेस्ड आहे. आजोबा आणि नातूच्या रिलेशन भोवती हा सिनेमा फिरतो. आपल्या नातूला कॅन्सरमुळे डोळे गमवावे लागणार हे कळाल्यावरती आजोबांना होणारी तळमळ आणि व्याकुळता खूप सुंदररित्या दाखवली आहे. आमच्याकडे CD प्लेअरची कॅसेट होती तेव्हा मी हा सिनेमा टीव्हीवरती बघितला होता. बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्मच्या कॅटेगरीत दरवर्षी 5 सिनेमे नॉमिनेट होतात आणि त्यातून एक विनर होतो. आतापर्यंत भारतातून मदर इंडिया, सलाम बॉम्बे आणि लगान हे 3 पिक्चर नॉमिनेट झालेत. पण त्यातून एक पण विनर ठरला नाही. तिथे असं नसतं की पिक्चर ऑस्करमध्ये पाठवला म्हणजे आपलं काम पूर्ण झालं. हॉलिवूड पिक्चरबद्दल तिथल्या सर्व लोकांना माहिती असतं कारण की तो शो पण तिथलाच आहे. त्यामुळे त्यांना जास्त प्रमोशन करावं लागत नाही. पण जेव्हा तिथे नॉन हॉलिवूड मूवी येते तेव्हा त्यांना ऑब्व्हियसली प्रमोशन करावं लागतं. प्री ऑस्कर स्क्रीनिंग करावी लागते. तिथल्या लोकांची रिॲक्शन बघावी लागते की त्यांना सिनेमा कसा वाटला. त्यासाठी हवा असतो पैसा, तोही डॉलरमध्ये. श्वास हा सिनेमा ऑस्करमध्ये पोहोचला खरा पण त्याला तिथे प्रमोशन करण्यासाठी फायनान्शियल अडचणी खूप आल्या. खूप जणांनी सिनेमाला आर्थिक सपोर्ट केला. जोगेश्वरीमधल्या मुलांनी लॅम्प्स बनवले आणि ते विकून 30,000 रुपये जमवले. काही मुलांनी कार क्लिनिंग करून पैसे आणले. मराठी थिएटर ग्रुपच्या कलाकारांनी यदा कदाचित नावाचं नाटक केलं आणि त्यातून 65,000 रुपये जमवले. सचिन तेंडुलकरने निधी गोळा करण्यासाठी ऑक्शन कॅम्पेनिंग केलं. अमिताभ बच्चनने 1 लाख रुपये डोनेट केले. मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिराच्या मंडळाने स्पेशली डोनेशन बॉक्स बसवला आणि त्यातून पैसे जमा करून ऑस्करसाठी दिले. गोवा सरकारने 21 लाख रुपयांचं कॉन्ट्रीब्युशन केलं. महाराष्ट्र सरकारने 15 लाख रुपये दिले. या सर्व प्रोसेसमध्ये शिवसेनाने पण खूप सपोर्ट केला. ऑस्कर प्रमोशनसाठी अमेरिकेमध्ये राहणाऱ्या मराठी लोकांना अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. दिवाळी सेलिब्रेट करण्यासाठी न्यू जर्सीमध्ये 12,000 लोकांना एकत्र आणलं. ऑस्कर अवॉर्डच्या आधी अमेरिकेमध्ये 14 वेळेस श्वासची स्क्रीनिंग केली गेली. सिनेमाच्या मेकर्सनी, लोकांनी सर्व स्तरावरून याला सपोर्ट केला. पण अनफॉर्च्युनेटली हा सिनेमा नॉमिनेशनमध्ये सिलेक्ट झाला नाही. तो या लिस्टमध्ये 6 नंबरपर्यंत पोहोचला. फक्त एका नंबरने हुकला. नॉमिनेशन होणं, जिंकणं ही दुसरी बाजू आहे. आपला मराठी सिनेमा 7 समुद्रापार पोहोचला. तो जे रिकग्निशन डिझर्व करत होता ते त्याला मिळालं. याहून मोठी गोष्ट कुठली असू शकणार नाही का. नंबर 2ला आहे हरिश्चंद्राची फॅक्टरी. श्वासनंतर हा दुसरा सिनेमा होता जो ऑस्करसाठी भारताकडून निवडला गेला. 1913 मध्ये भारतातला पहिला सिनेमा राजा हरिश्चंद्र हा दादासाहेब फाळकेंनी बनवला. त्यात त्यांना काय काय प्रॉब्लेम फेस करावे लागले हे यामध्ये दाखवलंय. जेव्हा एखादा माणूस नवीन काहीतरी करायला जातो ना तेव्हा लोक त्याला मूर्खामध्ये काढतात. पण हे सर्व तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्ही जे करताय त्यावरती तुमचा स्वतःचा विश्वास किती आहे. खूप चांगलं काय झालं तर जग त्याची रिस्पेक्ट करतोच हीच या समाजाची मानसिकता आहे. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात जगामध्ये सिनेमाची सुरुवात झाली. तेव्हा तो सिनेमा हा मुकपट होता म्हणजे त्याच्यामध्ये ऑडिओ नव्हता. 1927 मध्ये द जॅझ सिंगर यापासून बोलपट सिनेमांची सुरुवात झाली. 1911च्या दरम्यान दादासाहेबांनी त्यांचा सिनेमा बघितला आणि तेव्हाच मनाशी ठरवलं की आपण पण सिनेमे बनवायचे. तसं ते नाटक वगैरे करायचे पण पडद्यावरचा सिनेमा हे समोरचं भविष्य आहे हे त्यांना तेव्हाच कळून चुकलं होतं. हा प्लॅन एक्झिक्यूट करण्यासाठी त्यांना काय काय अडचणी आल्या हे सर्व काही नाट्यमय पद्धतीने दाखवलं गेलंय. सिनेमाचा स्क्रीन प्ले खूप सुंदर आहे. दादासाहेबांच्या सिनेमासाठी घरातले सोने दागिने विकणं, घरातल्या वस्तू विकणं, समाजाला तोंड देणं एवढंच नाही तर ब्रिटिशांचा सिनेमा बघता बघता त्यांच्यावरती स्वतःचे डोळे जाण्याची सुद्धा वेळ येते. तरी सुद्धा सीनमध्ये मेलोड्रामा ॲड न करता ते कॉमिक वेमध्ये दाखवण्याची टेक्निक खूप स्मार्ट होती. आणि हीच गोष्ट या सिनेमाला बाकीच्यांपासून वेगळं बनवते. दादासाहेब फाळकेंची स्टोरी पूर्ण भारताला माहिती आहे. त्यामुळे यामध्ये नवीन काय करता येईल याचं पूर्ण ॲटमॉस्फिअर
परेश मोकाशीने ज्या कॉमिक वेमध्ये तयार केले ना, ती गोष्ट या सिनेमाला मास्टरपीस बनवते. लोकांनी, समीक्षकांनी या सिनेमाचं खूप भरभरून कौतुक केलं. या सिनेमाला नॅशनल, इंटरनॅशनल लेवलवरती खूप सारे अवॉर्ड मिळाले. तुम्ही ही लिस्ट पॉज करून बघू शकता. तुम्ही हा सिनेमा आत्तापर्यंत बघितला नसेल तर नक्कीच बघा, यूट्यूबवरती अवेलेबल आहे. नंबर 3ला आहे कोर्ट. हा एक सायलेंट किलर मूवी आहे. तुम्हाला जर रिअलिस्टिक मूवीज आवडत असतील ना, तर हा मास्टरपीस नक्कीच बघा. 98% लोक इरिटेट होऊन हा सिनेमा मध्ये सोडून देतील याची मी 100% गॅरंटी घेतो. कारण कुठल्याच प्रकारचा ड्रामा यात नाहीये. ज्या गोष्टी समाजात घडतात त्या आहे तशा दाखवल्यात. कोर्ट म्हटल्यावरती आपल्याला वाटतं की कोर्टरूम ड्रामा दाखवला असेल, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड, पण असं यामध्ये काहीच नाहीये. जे ॲक्च्युअल कोर्ट असतं, जे तिथलं इन्व्हायरमेंट असतं ते आहे तसं दाखवलंय. तिथे ड्रामा होत नाही, वकील लोक धरणा द्यायला बसत नाहीत. एवढ्या वर्षांपासून जे बनावट न्यायालयाचं दृश्य दाखवलं जात होतं त्याचा विरोधाभास काही क्षणांमध्ये हा सिनेमा मोडीत काढतो. सिनेमा इमोशनल लेस फील होतो. मानवी भावना, दुःख, त्रास हे सर्व असूनही त्याला या जगात स्थान क्षणभंगूर आहे. हे जग आपल्याला जेवढं कलरफुल दिसतं, वास्तविकतेत तेवढंच बेरंग आहे. कॅमेरा वर्क असा केलाय की सर्व गोष्टी आपल्या डोळ्यासमोर सुरू आहेत असं वाटतं. याचा स्क्रीन प्ले आपल्या सबकॉन्शियस माइंडवरती अशा काही रीत्या अटॅक करतो की आपण विसरून जातो की हा एक सिनेमा आहे. याची मेकिंग आपल्याला जेवढी एफर्टलेस वाटते तेवढीच ती हार्ड आहे. डायरेक्टरने अशा रीतीने ही स्टोरी प्रेझेंट केली आहे की असं वाटतं की सर्व काय आपल्या डोळ्यासमोरच सुरू आहे. आणि जेव्हा आपण खऱ्या आयुष्यामध्ये पाय ठेवतो ना, तेव्हा बॅकग्राऊंड म्युझिक वाजत नाही. न्यायाधीशासमोर उभी असलेली बाई जिचा नवरा मरण पावलाय, ती या दुःखावरती रडत बसत नाही, तर आपल्या पोटाची खिडकी भरण्यासाठी काम शोधते. ज्यांना मसाला एंटरटेनमेंट हवा आहे, कमर्शियल सिनेमे बघायला आवडतात, त्यांनी हा सिनेमा बघितल्यावरती त्यांच्या पदरामध्ये फक्त आणि फक्त निराशाच हाती लागेल. आणि ज्यांना वाटतं की फॅन्टसी वर्ल्डमधून बाहेर निघून एक रियालिटी बघावी, तर त्यांनी कोर्ट नक्कीच बघावा. हा सिनेमा तुम्हाला नेटफ्लिक्सवरती भेटून जाईल. मी वसंतराव मी अजूनपर्यंत बघितलेला नाहीये. अनफॉर्च्युनेटली जेव्हा तो सिनेमा आला तेव्हा मला माहिती नव्हतं, आणि त्याचमुळे 2022च्या टॉप 10 मूवी लिस्टवरती मी व्हिडिओ बनवला नाही. सिनेमा बघितला नाही, पण एवढी गोष्ट चांगल्या प्रकारे समजली की ती टॉप 10 लिस्ट या सिनेमाशिवाय इनकम्प्लीट आहे. हा सिनेमा OTT वरती अद्याप आलेला नाहीये, पण जेव्हा पण येईल तेव्हा आपण याच्यावरती डिटेलमध्ये बोलूया. ऑस्करची 301 सिनेमाची रिमाइंडर लिस्ट तयार केली आहे, त्यामध्ये मी वसंतराव पण आहे. दरवर्षी भारताकडून एकच पिक्चर पाठवला जातो, पण यावेळेस 9 पिक्चर गेलेत. RRR, गंगूबाई काठियावाडी, द काश्मीर फाईल्स, कांतारा, मी वसंतराव यासोबत टोटल 9 सिनेमे आहेत. हे सर्व सिनेमे खूप साऱ्या कॅटेगरीमध्ये कम्पीट करतील. येणाऱ्या 24 जानेवारीला फायनल सिनेमांची लिस्ट अनाऊन्स होणार आहे, आणि त्यामध्ये सर्वांचंच नाव असेल असं नाही. पण आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की आपला मराठी सिनेमा पुन्हा एकदा 7 समुद्रापार पोहोचलाय. आपल्या मराठी सिनेमाला फक्त भारतातच नाही तर ग्लोबल लेवलवरती नेहमीच रिकग्निशन मिळत आलंय. चांगला सिनेमा बनवण्यासाठी खूप सारे पैसे खर्च करून कमर्शियल लेवलवरतीच बनवलं जाणं हे गरजेचं नसतं. जर कंटेंटमध्ये दम असेल तर बजेट मॅटर करत नाही, हे मराठी सिनेमाने दाखवून दिलंय. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा, आणि सबस्क्राईब पण करून टाका यार. तुमच्या सपोर्टशिवाय मी काहीच नाही. जर माझ्यासोबत पर्सनल कनेक्शन बनवायचं असेल तर मला इंस्टाग्रामवरती DM करा. भेटूया आपण लवकरच. जय हिंद, वंदे मातरम.